शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. पेरूबागेमध्ये सुद्धा परागीभवन प्रक्रिया होणं फार महत्त्वाचं असतं. आपण आपल्या बागेत आलो आहोत आपण आणि कळी तर भरपूर लावलेली आहे. खूप अनलिमिटेड कळी आहे. परंतु त्यासाठी परागीभवन प्रक्रिया फार महत्त्वाची असते आणि मधमाशीची फार आवश्यकता असते. तर आपण पाहिलं तर आपल्याला मधमाशीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे. प्रत्येक झाडावरती 9, 10, 15पर्यंतच्या मधमाशा आहेत आणि अशा पद्धतीने मधमाशा जर राहिल्या तर आपलं खूप चांगल्या पद्धतीने सेटिंग होणार आहे. म्हणून या पद्धतीने नियोजन झालं तर निश्चित स्वरूपात आपल्याला जे काही भविष्यात फळगळ वगैरे होत असते तर ती कमी होण्यास मदत होणार आहे आणि त्याचा फायदा येत्या काळामध्ये होणार आहे. म्हणून आपल्या बागेत मधमाशी कशी टिकून राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या पिकाचं उत्पन्न वाढवता येईल आणि पिकाचं उत्पन्न वाढलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आहे. एका एका फुलावरती 2, 3, 4 अशा मधमाशा आपल्याला दिसत आहेत आणि अशाच पद्धतीने मधमाशा जर राहिल्या तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होणार आहे. धन्यवाद.